सोना, आज तू काय बनवणार नाश्त्याला? इडली सांबर बनवणार आहे. मस्त लागते बघा इडली सांबर कशी तुम्हाला दाखवते. 2 प्रकारची बनवलेली आहे. मस्त लागते इडली सांबर, एकदा करून पहा. 1 किलो रेशनचा तांदूळ घेतला, 1/2 किलो उडदाची डाळ घ्यायची, छोट्या गिरणीतनं दळून आणायचं, बारीक पण नाही लय मोठं नाही. मीठ टाकायचं, थोडं थोडं पाणी ओतून पीठ पातळ बॅटर करून घ्यायचं, लय पण पातळ करायचं नाही. आणि लगेचच पाणी थोडं थोडं ओतून कालवून घेतल्यानंतर लिंबू सत्व टाकायचं आणि चांगलं हलवून घेऊन रात्रभर भिजायला ठेवायचं. ते झाकून ते ठेवल्यानंतर सांबर करायची तयारी करू. कांदा घ्यायचा, भोपळा बटाटा घेतले, पुदिना घेतला, कोथिंबीर टाकायची थोडीशी, तुरीची डाळ, मुगाची डाळ, टमॅटो, हळद टाकायची, पाणी टाकून चांगलं हलवून घ्यायचं. 4 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर लावून. नंतर पीठ बघा कसं फुलले, मस्त दिसते पीठ, तर भारी फुलले. इडली बी मस्त होणार आहे, एकदा करून पहा. बघा आता इडलीचं पात्र घेऊया, त्यात पाणी ओतूया 1 बारका ग्लासभर. इडली सगळ्या पात्रात भरून घेऊया. अशा प्रकारे लिंबू टाकायचं खाली पाणी उकळल्यावर, का तर मस्त होते इडली, पांढऱ्या शुभ्र राहतात इडल्या. ते सगळ्या अशा प्रकारे भरून घ्यायचे. 1 5 मिनटं ते 4 मिनटं झाकून ठेवायचं. बघा कशी फुलली इडली, मस्त फुलते. एकदा करून पहा ही रेसिपी, नंतर काढून दाखवते. बघा कशी जाळी सुटले, मस्त दिसते. चिंच भिजू घालायची सांबरसाठी. आलं घ्यायचं, लसूण, खोबरं, कोथिंबीर घ्यायची, ही पेस्ट बारीक करून घ्यायची. पातेलं ठेवायचं, तेल तापायला ठेवलेलं, जिरं मोहरी टाकायची, कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर टाकायची, 4 मिरच्या टाकायच्या, पेस्ट केलेली बारीक ती टाकायची, सांबर मसाला आणि मटण मसाल्याची पुडी टाकायची. चांगले हलवून त्याच्यात तांबडी चटणी, काळं तिखट टाकायचं. चांगलं हलवलं आणि थोडंसं पाणी ओतून हलवून घ्यायचं. आणि डाळ बी चांगली घोटळून घ्यायची. बघा कसा कलर आलाय गिरवीला. ते डाळ शिजलेली ती त्यात टाकून वरून मीठ टाकायचं, चांगलं हलवून घ्यायचं. चिंचेचं पाणी ओतवायचं, त्यात कोथिंबीर टाकायची. आणि इडली करूया आता बीटाची, बारीक करूया. स्वच्छ बीट धुवून बारीक केल्यानंतर पुरणाच्या चाळणीमध्ये चांगलं चाळून घ्यायचं. इडलीचं बॅटर त्यात टाकून चांगलं हलवून घ्यायचं. मुलं बीट खात नसेल तर अशा प्रकारे मुलांना बीट खाऊ घालायला द्या, मस्त लागते. एकदा करून पहा इडली, आणि मुलांना तर अवश्य द्या, रक्त वाढते, चांगलं असतं. बघा मस्त दिसते इडली.